नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण येणारी कंबाईन पूर्व परीक्षा 2026 जी आहे त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. तर परीक्षा नेमकी कधी आहेत? एक जूनमध्ये आहे आणि एक जुलैमध्ये आहे. 14 जून आणि 12 जुलै 2026, बरोबर ना? 14 जून 2026ला गट ब ची परीक्षा आहे आणि 12 जुलै 2026 रोजी करे गट क ची परीक्षा आहे. गट ब आणि गट क. आता येणाऱ्या बऱ्याच सांगतायत की मुख्यमंत्री साहेब सांगतायत की बाबा बऱ्याच परीक्षा MPSCकडे वर्ग होणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या सरकारी पातळीवर सांगतायत की 26मध्ये मोठी भरती येणार आहे. मी म्हणतो की येऊ न येऊ, म्हणजे जे काय असेल ते असेल, पण आपल्याला जर खूप जास्त जागा आल्या पण माझा अभ्यासच नाही तर काय फायदा आहे? को निश्चित नाही. तर यात तुम्हाला परीक्षा पद्धतीमध्ये बसायचं असेल, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये माझं नाव निश्चित करायचं असेल तर त्या लेवलला तुम्हाला काय रे मेहनत घ्यावी लागेल. नाही आता सर काय, आता एक काय बरेच, आता अजून 100 दिवस आहेत. जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत मरगळल्यासारखं पडून राहण्याची आपली सवय लागलेली आहे, ती झडका. परीक्षा जवळ आली का रे, परीक्षेच्या दिवसाचा, परीक्षा उद्या आहे किंवा परीक्षा 8 दिवसावर आहे म्हणल्यानंतर आपल्याला जेव्हा वाटतं की यार अजून 4 दिवस भेटले तर बरं झालं असतं, अजून 1 महिना मिळाला तर बरं झालं असतं, मी अजून खूप जास्त मेहनत घेतलो असतो, हे त्यावेळेस वाटतं. त्या दिवस आता करे त्याची तुलना करून बघा, त्या दिवसाचं, तिथल्या दिवसाचं महत्त्व आता काढून बघा आणि अभ्यासाला लागा पोरो. आता मी सांगतोय म्हणून 1-2 दिवस फक्त एनर्जी ठेवल आणि मग नंतर आहे ते का रे पहिले पाडे 55, तसं नका करू. म्हणून आजपासून ठरवा, आज एक नोटबुक करा प्रत्येकाने की मी आजपासून प्रत्येक दिवशी काय करतोय त्याची नोंद मी या ठिकाणी करणार आहे. हे जर तुम्ही आजपासून ठरवलात मित्रांनो तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला काय जमतंय, हे किती विषय आहेत आणि कोणकोणत्या विषयाला किती मला मार्क पडू शकतात, मी कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे सर म्हणजे मी या परीक्षा पद्धतीमध्ये यशस्वी होईल. अरे काही नसतं मित्रांनो, ज्याचं नियोजन उत्तम आहे आणि ज्याचं त्या दिशेनं मार्गक्रमण उत्तम आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. तर तुम्हाला विचारायची गरज पडत नाही की याला फोन लाव, त्याला फोन लाव. बरीच पोरं आता फोन लावून विचारतात, सर मला काय 55 मार्क आहेत गट कला, मला 58 आहेत, मला 60 आहेत. आता बरीच म्हणजे माझ्याकडे जर मार्क आलीत ना, 3,000-4,000 विद्यार्थ्यांची मार्क आली असतील, 60च्या खाली कुणीही नाही गट कचं, बरोबर ना? इतकी मार्क पोरांना आहेत. मग त्याचं कारण काय आहेत? मार्क जास्त आहेत, जे करे जे 60च्या वर आहेत, जे 65च्या वर आहेत ते बिंदास्त आहेत, ते अभ्यास करतायत. आणि ज्याला वाटतंय आता समजा गट बला 55 ते 56च्या करे 55च्या वर ज्याला स्कोर आहे तो निवांत अभ्यास करतो. जे 50च्या आत आहे, 52-53 आहे, तो करे तळ्यात मळ्यात आहे, तो अभ्यासाला करे त्याचं मन लागत नाही. ते म्हणतं की येतंय का नाही, की करू की नाही, की करू की नाही, की काय होतंय की माझं, हे त्याची करे मेंटॅलिटी तयार झालेली असते. जर नुसती करे प्री काढून फायदा नाही, ती प्री करे अधिक फरकानं पास झालं पाहिजे, जेणेकरून करे चांगले मार्क आले पाहिजे, म्हणजे आपण बिंदास राहू आणि आपल्याला करे सेकंड कीची वाट बघायची गरज पडली नाही पाहिजे. आजपासून आता ठरवा, अरे माझे आई वडील काय करतायत, माझा बाप सकाळी करे सकाळी 5ला 4ला उठून शेताला जातो, माझे वडील करे माझ्या वडिलाची, माझ्या आईची मेहनत बघा. म्हणजे आपल्या, तुम्हाला खरं सांगतोय, आपलं सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे रे आपल्यासाठी, किंवा आपल्यासाठी तळमळीनं कसलाही स्वार्थ न ठेवता कारण या जगामधले निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे आईवडील आहेत. आणि त्या आईवडिलाला आठवा की कशा पद्धतीनं मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत पैसे पाठवतायत. तुमचा भाऊ, तुमची बहीण तुमच्यासाठी वाट बघत बसलेली आहे की अरे माझा भाऊ काय अधिकारी होऊन येणार आहे, माझा भाऊ PSI होऊन येणार आहे, माझा भाऊ STI होऊन येणार आहे, माझा भाऊ ASO होऊन येणार आहे. आणि तुम्ही इथं काय करताय किंवा तुम्ही घरी बसून काय करताय? मग परीक्षा आल्यानंतर करणार आहेत का अभ्यास? परीक्षाचं काय रे जाहिरात आल्यानंतर अभ्यास करणार आहेत का? हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास करणार आहेत का? आजपासून अरे अभ्यासाला लागा. आता ठरवा की मला करायचं आहे सर, मी करणार आहे. मी जे काय मागं आता इतक्या दिवस मी काय केलं तर केलेलं आहे, आज सरांचा लेक्चर बघतोय, आजपासून मी सुरू करणार आहे सर सांगितल्या पद्धतीनं आणि त्याच दिशेने मी मार्गक्रमण करणार आहे आणि मला कोणी रोखू शकत नाही या क्षेत्रामध्ये आणि मी पास झाल्याशिवाय राहणार नाही सर. ही तुमच्यामध्ये काय रे जिद्द असली पाहिजे. आणि जिद्द असल्याशिवाय हे कार्य परीक्षा पद्धती नाही का रे आयऱ्यागऱ्याची ही परीक्षा नाही. या परीक्षेमध्ये संयम लागतो आणि या परीक्षेमध्ये डेडिकेशन पण लागतं. या परीक्षेमध्ये काय रे ठरवलेलं त्याच वेळेमध्ये करणारा विद्यार्थी पाहिजे, तोच यशस्वी होतो, अन्यथा यशस्वी होत नाही. म्हणून आजपासून ठरवा की मला सर 100 दिवस बाकी आहेत, 99 दिवस बाकी आहेत. मी म्हणतोय की तुला दिवस किती बाकी आहेत हे विचार नको करू. आज ठरव की मला काय सिलेबसमध्ये, मला कंबाईनचं पुस्तक सर मला 4 वेळेस रिव्हिजन करायचं आहे, मला 5 वेळेस रिव्हिजन करायचं आहे. पोरो तुम्हाला खरंच सांगतोय, मी माझे पुस्तक आहेत म्हणून म्हणत नाही, माझ्या नोट्स आहेत म्हणून म्हणत नाही. नोट्स आणि कंबाईनच्या बुकच्या बाहेर तुम्ही काही वाचायची गरज नाही. तुम्हालाही निश्चित सांगतोय, तुम्हाला कुठलाही कार्य बघा, एखादा व्यक्ती
काय तुम्हाला वेगवेगळ्या लोक वेगवेगळे मार्गदर्शनातले वेगवेगळे सांगतील. का सांगतील? कारण सगळी जे काही क्षेत्रातली लोक आहेत ती स्पर्धक आहेत. बरोबर ना हो सर? प्रत्येक जण तुम्हाला तेच पुस्तक वापरा ज्याच्यातून मार्क आहेत ते सांगणार नाही. त्याचं ज्याच्याशी काय रे ज्याच्याशी लागेबांधे आहेत, ज्याचा संबंध आहे का रे, त्याचा तो पुस्तक समोर ठरवणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला कळालं पाहिजे कोणत्या पुस्तकातून जास्तीत जास्त प्रश्न येतात, कमी वेळेमध्ये मी काय कव्हर करू शकतो, आणि ते तुमच्या हातात असलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, अन्यथा नाही. म्हणून या पुढे नेमकं काय केलं पाहिजे यावर आपण काय बोलूया. तर कंबाईन प्री 2026 याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. करे गट ब ची परीक्षा आपली कधी आहे बघा. गट ब 14 जून 2026 रोजी आहे. त्यानंतर गट क ची पेपर 12 जुलै 2026 रोजी आहे. तर मला इथं सांगायचं हे आहे की गट बच कार्य टार्गेट करत राहा. गट क ला टार्गेटच करू नका सध्या. का? कारण हे पास झाल्यानंतर इथं रिव्हिजन करायसाठी वेळ मिळतेच की हो. मग इथं टार्गेट करा आणि कार्य इथूनच आता यापुढे की इथं याच परीक्षेचे दिवस लक्षात ठेवा की मला 100 दिवस उरलेले आहेत, 90 दिवस उरलेले आहेत इथं, की हे टार्गेट केलं पाहिजे आणि याच्यानुसार आता आपलं नियोजन केलं पाहिजे. काय मला करायचं आहे, माझे किती विषय आहेत, माझं हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, त्या विषयामध्ये काय वाचलं पाहिजे हे मी यापूर्वी पण तुम्हाला 60+ PDF मध्ये दिलेलं आहे. बरोबर ना? आपल्या लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF उपलब्ध आहे. मग तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगायला आलेलो आहे, लक्षात घ्या की या गट ब 14 जून पर्यंत मला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे आणि मी इथून पुढे कसं केलं पाहिजे अभ्यास, या 90 दिवसामध्ये मला काय करावं लागणार आहे सर, आणि कशा पद्धतीनं गेलं तर मला मार्क येऊ शकतात, मी ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघूया चला. तर आपला विषय कोणकोणते आहेत बघा आणि त्या विषयाला आपण काय केलं पाहिजे. आता बघा, पहिला एक विषय मी या ठिकाणी लिहितो, पूर्वचं. मी या ठिकाणी पूर्वचं सांगायला या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, मेन्सचा वेगळा व्हिडिओ होणार आहे. बरोबर का सर? मेन्सचा वेगळा व्हिडिओ होणार आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये ते पण व्हिडिओ आपण घेऊया मेन्ससाठी, आत्ताच्या 26च्या मेन्ससाठी वगैरे. ओके. म्हणजे 25चा प्रीची आहे आणि 25ची मेन्स जी आहे ती 26 मध्ये आहे, ती आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा, तर आता आपला कोणकोणते प्रीला सब्जेक्ट आहेत. पहिला सब्जेक्ट बघा ज्याच्यामध्ये फिक्सली बघा मी काय सांगतोय मुद्दाम, पॉलिटी. किती प्रश्न येतात दुसरं पॉलिटीला? 15 प्रश्न येतात. मित्रांनो इथं काय वेळ दिलात 15 पैकी 15 येतात. किती येतात रे? पैकीच्या पैकी मिळवण्यासारखं आहे. 15 पैकी 15 येऊ शकतात. 15 पैकी 15 एखाद्या वेळेस काय रे 14 येऊ शकतात. म्हणजे जर समजा एखादा खूप क्लिष्ट विचारला तर, ओके, एखादा मागच्या वेळेस काहीतरी खटला वगैरे विचारला होता, बरोबर का, मग थोडासा काय एखाद्या वेळेस जाऊ शकते. पण आता पॉलिटीमध्ये काय चांगलं केलं पाहिजे रे? पॉलिटीमध्ये तुम्हाला सांगितलं यापूर्वी पण पॉलिटीला कोणकोणते काय काय केलं पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. पॉलिटीला आपल्या जे काही नोट्स आहेत, क्लास नोट्स आणि करे या प्रत्येक क्लास नोट्स मधला टॉपिक, याच्यामध्ये 15 पैकी 15 प्रश्न आहेत. तुम्ही काढून बघा रे. एवढ्याशा पेजेस मधून जर आपल्याला काय ते पूर्ण मार्क येत असतील तर बाहेर वेगळं काही करायची गरज आहे का सर? निश्चित नाही. त्याला मल्टिपल रिव्हिजन कर. एवढ्या वेळेस रिव्हिजन कर की ते ब्रेन मध्ये गेलं पाहिजे. जे लक्षात येत नाही त्याच्यासाठी एक नोटबुक कर. मला माहिती आहे की आता समजा तुला काय लक्षात येत नाही, एखादी ओळखारे उदाहरण धर, काय लक्षात येत नाही तुला, चल मला कलम लक्षात येत नाही सर, काय 243D म्हणजे काय? रिझर्वेशन आहे, लिहून ठेव. 243E काय आहे? कालावधी आहे, काय 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 लक्षात येत नाही ते लिहून ठेव. म्हणजे क्लास नोट्स जे आहेत आपल्या लोकसेवा क्लास नोट्स जे आहेत पॉलिटीला बघा मी सांगतोय तेच कर. मी आलोय इथं माझं सांगण्यासाठी आलोय, अरे याचा गुणगान गावतोय असं काही नाही. तुम्हाला हे पण सांगतोय की का तर याच्यातून केलास कमी वेळेमध्ये रिव्हिजन जास्त होतील आणि मार्क वाढतील, याची शाश्वती मी दे तुला. आणि त्यात कोणते टॉपिक केले पाहिजे तुला या ठिकाणी ते पण सांगतो. इथं लिहित बसत नाही पण सांगतो टॉपिक, तुला टेन्शन घेऊ नको. ओके. आता क्लास नोट्स याला सोबत करे 21,000 प्रश्न संच करायचं. ते कसं करायचंय बघा, याच्या अगोदरही मी अनेक वेळेस सांगितलंय का रे, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन म्हणजे काय रे, QTQ म्हणजे काय रे बाबा, पहिलं क्वेश्चन ओव्हरलुक करून घे की त्या टॉपिकवरले मी घटना निर्मिती बघतोय त्यावरले क्वेश्चन बघून घ्यायचे कशावर आलेले आहेत. मग तो टॉपिक या नोट्स मधून किंवा वाचताना करे त्या टॉपिकला त्या क्वेश्चनला फोकस कर आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह कर. नंतर मग टॉपिक क्वेश्चन केलास तरी चालेल, पण पहिल्या याला क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन
आणि ते काय रे आयोगाचेच प्रश्न सॉल्व्ह कर 21 प्रश्नसंचातले, बरोबर. आणि हे तुझं 1 2 3 रिव्हिजन चांगले झाले की मग तुला काय रे कंबाईन बुक वाचायचं आहे, कंबाईन बुक. आणि कंबाईन बुक केलास याचे कमीत कमी तुझे 3 ते 4 रिव्हिजन पडले पाहिजे. आणि याच्यातलं कंटेंट आणि याच्यातलं कंटेंट जवळपास 60% काय वेगळं असणारच नाही. मग काय रे हे एवढ्याच्या मार्फत तुला 15 पैकी 15 येतील याची शाश्वती मी देतो. त्याच्या बाहेर राहणार नाही. आपला वेगळं काही करत बसायची गरज नाही. नाही सर मी 500-600 पेजेसचं पुस्तक वाचतो, वाचत बस, मला काय चाललंय, तुझं नुकसान होणार आहे, माझं नाही. मग याच्यामध्ये काय महत्व दिलं पाहिजे, पॉलिटीमध्ये कशाला भर दिलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी चुकतात कुठं तर ती कलम, महत्वाची कलम. अरे रूम मध्ये चिटकून टाकी रे महत्वाची कलम कोणते आहेत ते कलम करे, अनुसूची, सूची, खटले. आणि जेवढेही खटले महत्वाचे आहेत प्रत्येक टॉपिक मधले खटले एका जागी लिहून काढ. काय फरक पडतंय, कलम 21 शी संबंधित असणारे खटले असतील बघा किंवा भाग असतील, हे व्यवस्थित कर. हे काय रे हे काय हे पाठांतराचा पार्ट आहे पुरो कलम, याच्यावर कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न आहेत. तुम्ही काढून बघ कुठल्याही पेपरमध्ये, कधी कधी तर 6-6 प्रश्न यावर आहेत. महत्वाची कलम माहितीच पाहिजे. ते मग काय 73-74 घटना दुरुस्तीमधले असो कशातलेही असो आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजेच. लक्षात, कलमांवर जास्त भर दे, लिहून लिहून पुन्हा पुन्हा पाठ कर. पहिल्या टॉपिक पासून ते शेवटच्या टॉपिक पर्यंत जे कलम लक्षात राहत नाहीत तुझ्या नोटबुक मध्ये ते लिहून घे आणि त्याला मल्टिपल रिव्हिजन कर. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळेस वाच, 15 वेळेस वाच, पण ते तुला पाठच झालं पाहिजे. त्याच्याशिवाय तुला वेगळं काही करायची गरज नाही. लक्षात. नेक्स्ट बघा, दुसरं करे घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये. आता घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्य, घटनेच्या निर्मितीमध्ये तुम्हाला सांगितलंय काय काय वाचायला पाहिजे. ते घटनेची निर्मितीमध्ये घटना कशी निर्माण झालेली आहे, कारण घटना जे काही घटना सभा आहे त्याची मागणी असेल. सगळ्यात महत्त्वाचं घटनेच्या निर्मितीमध्ये काय बघितलं पाहिजे रे, पहिली बैठक, जे काही कायमस्वरूपी बैठक असेल, अधिवेशनं असतील, समित्या असतील, त्याचे अध्यक्ष असतील, कुठून काय घेतलंय स्त्रोत असेल. आणि अजून महत्त्वाचं काय रे महत्त्वपूर्ण नोंदी असतील. कधी काय स्वीकृत केलेलं आहे, कोण करे काय चिन्ह काय होतं, कोण सचिव होते, कोण चीफ ड्राफ्टमन होते काय, आणि महत्त्वाच्या समित्या. वैशिष्ट्यामध्ये काय रे याच्यामध्ये सगळ्यात जास्त भर तुम्ही देता आला पाहिजे तुम्हाला. काय रे या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं स्त्रोत, कशातून कुणाकडून काय घेतलंय. नागरिकत्व, एकेरी नागरिकत्व कोणाकडून घेतलं सर, कॅनडा, बरोबर. काय त्याच्या कानाखाली दिलं पाहिजे कॅनडामध्ये. खरंय का नाही, एक्झॅक्ट माहीत पाहिजे. काय रे इंग्लंड आहे सर. कन्फ्युजन, नो कन्फ्युजन. मला एवढ्या रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन झालेलं आहे सर, मी राज्यात पहिल्या येण्याची क्षमता मी ठेवतोय सर. ही तुमच्यामध्ये काय रे जिद्द असली पाहिजे. नाहीतर काय रे उगाच वाचतंय काय, काही येत नाही त्याला, नुसतंच वाचत राहते आणि याचं रिव्हिजन होत नाही. काही नाही, काय धरतोय काय रे, काय वाचतोय रे, सर काय काय रे, काय इतिहास काय घेतला रे बाबा. सर मी इतिहासाला कठारे घेतलेला आहे, गाठाळ घेतलेला आहे, काय मी काय अजून आमकं पुस्तक घेतलेलं आहे, ग्रोवर घेतलेला आहे, ते वाचलेलं आहे, हे वाचलंय, हे वाचलंय, सगळं वाचलेलं आहे सर. आणि रिव्हिजन काहीच नाही. मी म्हणत नाही हे पुस्तकं उत्तम आहेत, उत्तम दर्जाची आहेत, रिव्हिजन 0 आहे. रिव्हिजन पडणारच नाही एवढ्या कमी कालावधीमध्ये. आणि आताच्या परीक्षेमध्ये तुम्ही बघा कारण फॅक्च्युअल डेटाचं प्रमाण जास्त आहे, त्याला रिव्हिजन जास्तीत जास्त गरजेचे आहेत. पोरांना मार्क का आलीत बघा. आता सर रिव्हिजन बॅचच्या पोराला 83 मार्क आलेत, मी टाकले बघा टेलिग्रामला, 83 मार्क्स. कशामुळे आली रे तेवढी 83 मार्क. जास्तीत जास्त रिव्हिजन करणं, मॅक्झिमम रिव्हिजन, त्याच्यामुळे ती मार्क आलेली आहेत. माझ्याकडे आलाय म्हणून लाज झाले असं नाही. आणि काय रे कुठं मी शिकवताना वगैरे कुठलंही काय रे हे घेत नाही किंवा टाइमपास काय कुठला माझा असतो का सर, अजिबात नाही. टू द पॉइंट. बघा आता इथं स्त्रोत आणि काय रे वैशिष्ट्यामध्ये काय बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं इथं महत्त्वाचं सांगतोय, बाकी सगळं तर काय करायला पाहिजे, त्यातले टॉपिक कोणते काय सगळ्याच्या दिलेलेच आहे. एक सांगतोय तुम्हाला, एखाद दुसरे विषय तुम्हाला मुद्दाम सांगतोय, बाकी सगळे विषय यात दिलेलेच आहेत. ओके. तर बघा घटनेचे निर्मिती, घटनेच्या वैशिष्ट्यामध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे. आता स्त्रोतवर सगळ्यात जास्त भर दिलं पाहिजे. दुसरं आपल्याकडे असणारी संसदीय शासन व्यवस्था, संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बघा संघराज्य व्यवस्था. संघराज्य आपलं अर्ध संघराज्य आहे का संघराज्य आहे, संघराज्याची वैशिष्ट्य
आणि का रे एकात्मक वैशिष्ट्य आणि संघात्मक वैशिष्ट्य त्याच्यावर विचारतात, आणि का रे संघात्मक वैशिष्ट्याबद्दल वेगवेगळ्या लोकांची कमेंट्स यावर प्रश्न असतात. याच्या पलीकडे प्रश्न आहे का सर? याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न आहे. अलग लक्षात? म्हणजे हे आपल्याला चांगलं जमलं पाहिजे, कळायला पाहिजे की प्रश्न कशावर आलेले आहेत. 21 मी कोळून पिलेले आहे रे, मला सगळं माहिती आहे कुठं प्रश्न कसा येतो. तुमच्या कंबाईनला आतापर्यंत कसे प्रश्न आलेले आहेत, मागच्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कंटिन्यू आहे. मला कळतंय की का रे प्रत्येक ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो, आणि त्याच का रे आतापर्यंतच्या अनुभवातून सांगतो की आज मी जे काही टेस्ट सिरीज पण घेतलं तुम्ही काढून बघा, माझे विचारलेले प्रश्न त्याच पद्धतीचे आहेत. मी पेपर पण टेस्ट सिरीज घेतलेला आहे, त्या टेस्ट सिरीज मध्येही काढून बघा तुम्ही. आणि यावर्षी पुन्हा सांगतो सर पोरांना, काय यावर्षी टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होईल सर. 1-2 दिवसामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करे कंपल्सरी असणार आहे. प्रत्येकाने गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन कंपल्सरी करावं लागेल. ओके. त्यानंतर बघा प्रस्तावना या टॉपिकमध्ये काय खूप काय करायची गरज नाही किंवा करे संघराज्य व राज्यक्षेत्र. आता संघराज्य व राज्यक्षेत्रामध्ये काय बघितलं पाहिजे आणि प्रस्तावनेमध्ये काय बघितलं पाहिजे? प्रस्तावनेमध्ये काही नाही रे, एक घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे, काय शब्द वगैरे ऍड केलेले आहेत. आणि प्रस्तावना ही त्याच्यामध्ये क्रम वगैरे असतील, काय असतील महत्त्वाच्या शब्दांची ते माहिती पाहिजे. त्यातली खटले महत्त्वाचे जी खटले आहेत ओके ती असतील. ओके. आणि प्रस्तावनेबद्दल कोणाकोणाचे कमेंट्स काय आहेत, आणि प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट आहे का, कायदेमंडळाच्या अधिकारात स्त्रोत आहे की नाही त्याबद्दल थोडंफार. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रस्तावनाचे कीवर्ड जे आहेत तेवढं जर बघितला तरी प्रस्तावनाकारे टॉपिकवर प्रश्न चुकत नाही. आणि कीवर्डमध्ये जनरली गणराज्य आणि धर्मनिरपेक्ष याच्यावर जास्त प्रश्न असतात, बरोबर का? त्यानंतर संघराज्य व राज्यक्षेत्र टॉपिकमध्ये 1 ते 4 कलम आहेत, त्यावर कशावर प्रश्न जास्त विचारतात रे? कलम 3 वर जास्तीत जास्त प्रश्न असतात. आणि त्यानंतर गेलात तर का रे जी काय भाषेसाठी चळवळ झालेली आहे त्याच्या आयोग समित्या वगैरे असतील, आणि कोणतं राज्य कधी निर्माण झालेलं आहे का रे त्यावर प्रश्न येऊ शकतो. बाकी काही विशेष असं काही नाही. ओके. त्यानंतर चौथा विधानमंडळ बघा. विधानमंडळ म्हणजे विधान मंडळ म्हणतोय. आता विधानमंडळ म्हणजे सगळं आलं, विधानसभा विधान परिषद कंपल्सरी प्रश्न. राज्यपाल विधानसभा विधान परिषद त्याची कायदा निर्मिती, अर्थसंकल्प प्रक्रिया, त्यांचा पदावधी, शपथ, सगळं काही जे काय विधानमंडळ टॉपिक रिलेटेड. आणि सगळ्यात जास्त प्रश्न इथं असतात का रे? विधान परिषदेवर. यांची रचना रिलेटेड विधानसभा विधान परिषदेच्यावर जास्त प्रश्न असतात. विधानमंडळाचं कलम कोणता आहे, याच्या महत्त्वाची कलम याच्या संबंधित असणारी. ओके. याच्यावरच जास्त प्रश्न आहेत. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर ग्राम प्रशासन. आता ग्राम प्रशासनामध्ये काय विचारतात रे? समित्या आयोग याच्यावर जास्त जनरली सध्या दिसत नाही यांचं भर. समिती आयोग आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं 73वी 74वी घटना दुरुस्ती. यामध्ये सगळ्यात जास्त आता सध्या प्रश्न काय विचारतात रे? काय कलमांवर, कलम आणि त्यातली तरतूद पाठच पाहिजे रे. 243(1) आहे रे, 243(1) आहे ग्रामसभा आहे सर. बी काय रे? 243(S) काय समिती आहे सर, सांगता आलं पाहिजे फटकन. 243(K) काय सर, निवडणूक आयोग आहे सर. 243(I) काय सांगता आलं पाहिजे. फास्ट तुम्ही काही विचारा सर, मी ताबडतोब उत्तर देऊ शकतो, कारण मी तेवढे रिव्हिजन त्या ठिकाणी केलेलं आहे सर. हे तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे मित्रांनो. जर कॉन्फिडन्स नसेल तर काहीच करू शकत नाही तुम्ही, हे पण सांगतो. ओके. आणि 73वी 74वी घटना दुरुस्ती, त्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती. आणि बघा हे पण बघा मित्रांनो, इथून पुढे कुठलं रे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे 8 वेगवेगळ्या संस्था येतात ते माहीत पाहिजे. महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, न्यास मंडळ, ट्रस्ट जे काय असतील ते सगळे हे 8च्या 8. त्याच्यावर लई डिटेल नाही. कटक मंडळाचा नवीन कायदा आहे वगैरे, तर त्याबद्दल रिलेटेड माहिती आपल्याला चांगली व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके. त्यानंतर 6वा टॉपिक म्हणलात घटना दुरुस्ती. पद्धत व घटना दुरुस्त्या. आता 1 ते पहिल्या घटना दुरुस्तीपासून ते 106व्या घटना दुरुस्तीपर्यंत आपल्याला सगळं माहिती पाहिजे. महत्त्वाच्या सगळ्या 100 नंतर सगळंच माहित पाहिजे, पण एक सांगतोय महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या काय. 61वी घटना दुरुस्ती काय माहित पाहिजे. 52वी घटना दुरुस्ती काय माहित पाहिजे. 16वी घटना दुरुस्ती काय माहित पाहिजे सर. 61 मतदानाचं वगैरे बरोबर आहे पोरा, आपलं एवढं क्लिक तरी झालं पाहिजे लक्षात. त्यानंतर
बघा आता जनरली विधानमंडळासोबतच काय बघता आलं पाहिजे सर, काय वेळ झाला, संसद टॉपिक थोडंसं पोरांना एक मेसेज टाकून द्या की थोडा वेळ लागेल पडायला लेक्चर. तर बघा संसद 5 वाजता वगैरे टाकून द्या, पडेल. चालू आहे म्हणा लेक्चर. चला बघा आता काय संसद, आता या ठिकाणी जसं बघणार आहे तसंच इथं काय उपराष्ट्रपती, यावेळेस उपराष्ट्रपतीवर प्रश्न का विचारलाय, कारण चर्चेत होता मुद्दा, लक्षात ठेवा. निवडणूक CP राधाकृष्णन, उपराष्ट्रपती असेल, राष्ट्रपती असतील आणि काय लोकसभा आणि राज्यसभा याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपला माहितीच पाहिजे, लक्षात. मग याची कायदा निर्मिती प्रक्रिया असेल किंवा काय अर्थसंकल्प प्रोसेस असेल, अधिवेशनं असतील, त्या रिलेटेड सगळं आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. जसं इथं माहिती पाहिजे तसं इथं माहिती पाहिजे. जरी याच्यावर एखाद दुसरा प्रश्न येत असला, इथं जास्त भर असलं तरी मात्र यालाही डावलू नका, कारण हेही बघितलं पाहिजे. ओके. हा, आता केंद्राचं आणि राज्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते यातच येते बघा. इथं राज्य आणि केंद्राचं मंत्रिमंडळही बघणं गरजेचं आहे. CM + PM. ओके. आणि त्यानंतर बघा घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग. याच्यामध्ये बघा घटनात्मक आयोगामध्ये जनरली निवडणूक आयोग असेल, UPSC, नंतर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, ओके, OBC आयोग असेल सध्याचं, ओके. आणि बिगर घटनात्मक आयोगामध्ये काय विचारतात रे, नीती आयोग असेल. नीती आयोगावर प्रश्न असतो. आता यावर्षी तुम्हाला नीती आयोगावर प्रश्न आलाय, ओके. नीती आयोग असेल, अजून कशावर विचारतात रे, पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन असेल, मग राष्ट्रीय महिला आयोग असेल, माहिती आयोग असेल, हे माहीत पाहिजे. ओके. या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे काय रे, केंद्र राज्य संबंध. काय रे, केंद्र आणि राज्य संबंध. केंद्र राज्य संबंध आता अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये जनरली समित्या आयोग जे आहे, जसं पंच आयोग आहे किंवा सरकारी आयोग असेल, त्याबद्दल माहिती पाहिजे. आणि काय रे, महत्त्वाची जी काय प्रशासकीय किंवा कायदेकारी किंवा कार्यकारी संबंध जे आहे केंद्र आणि राज्यामधलं, ते माहिती पाहिजे. जनरली त्या 5 असामान्य परिस्थितीमध्ये कायदा करण्याच्या प्रोसेसबद्दल तिथेही प्रश्न विचारू शकतात. ओके. किंवा आंतरराज्य संबंध असेल याच्या रिलेटेडच, नदी बोर्ड वगैरे जे काय असेल, ओके. तर ह्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ओके. बाकी प्रश्न येतात पण कमी असतात, एवढ्या गोष्टी तरी आपल्याला किमान कार्य माहिती पाहिजे. याच्यामध्ये मी सगळं काही दिलेलं आहे, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, सगळ्याच विषयाचं अगदी इन डिटेल दिलेलं आहे. ओके. मग आता जे मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, विधिमंडळ, घटनात्मक केंद्र राज्य संबंध, ओके, तर संघराज्य राज्यसभा घटना निर्मिती वगैरे हे सगळे कार्य तुम्हाला माहिती पाहिजेत. महत्त्वाची कलम, इथं जे पहिल्या सुरुवातीला सांगितलं महत्त्वाची कलम वगैरे, ओके. आणि इथे एक अजून एक कार्य, हा चौथा, इथं सॉरी इथं अजून एक कार्य, इथं 4 करा आणि याला 4A करा वाटलं तर. बघा कार्य मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य, याच्या तिन्हीपैकी एक प्रश्न येतो म्हणजे येतो. याची काय माहीत पाहिजे रे, या मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वामध्ये महत्त्वाची कलम, त्यातलं कीवर्डच माहीत पाहिजे. खूप डिटेल जाण्याची गरज नाही, खूप डिटेल जाण्याची गरज नाही, तेवढं तरी आपला किमान माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच, लक्षात. आणि हे तुम्ही काय रे याच्या माध्यमातून मॅक्सिमम रिव्हिजन करून कव्हर करू शकता. नेक्स्ट, आता ही एक आपली बॅच आहे बघा, ज्याला करायची आहे आणि माझ्यासोबत खरंच अभ्यास करायचा असेल की सर मला पास व्हायचं आहे ना, तर सर बॅच सांगायसाठी आलं का, अरे ती पण सांगावं लागतं, खरं आहे का सर. तर ज्याला करायचं आहे त्याला करू द्या ना. प्रत्येकाला काय आपण थोडंच म्हणतोय कंबाईन प्री लाईव्ह बॅच, आणि या बॅचमध्ये आपण 65 ते 70 दिवसामध्ये काय सगळं या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. ओके. रेकॉर्डेड लेक्चर नसणार आहेत याच्यामध्ये, लाईव्ह बॅच आहे आणि ही प्री रिलेटेड टॉपिक या ठिकाणी सगळे शिकवले जाणार आहेत. आणि त्याच्या रिलेटेड काही कंबाईन रिलेटेड क्वेश्चन पण या ठिकाणी होणार आहेत. आणि सोबत 5 कॉम्प्रेसिव्ह टेस्ट होतील. आणि ज्याला खरंच करायची इच्छा आहे की सर तुमच्यासोबत मला करायची इच्छा आहे की तुम्ही काय रे या क्षेत्रातले खरंच तुम्हाला वाटतं की बाबा खरंच हा माणूस चाणाक्ष आहे या बाबतीत, की आपलं चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो आणि या व्यक्तीसोबत आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, तर घ्या, नाही तर काही गरज नाही. खरे का सर. ज्याला वाटतंय की घ्यायचंय तर ही बॅच 15 मार्चला सुरू होणार आहे. 15 मार्च किंवा 20 त्या आसपास सुरू होईल, 15 ते 20च्या दरम्यान ही बॅच सुरू होईल, लक्षात घ्या. ओके. 65 ते 70 दिवस 5000 फीस आहे या बॅचची. ओके. आणि लाईव्ह बॅच आहे, प्रीसाठी आहे, गट ब गट क प्री 2026 साठी. ठीक आहे.
हां, आता जी विद्यार्थी बरीच जण अशी करे म्हणतायत की सर आता आमचं मेन्सचं पुस्तक कधी येणार आहे, कधी येणार आहे. बऱ्याच पोरांचं असं म्हणणं आहे की मेन्सचं पुस्तक येणार आहे का. तर मित्रांनो बघा, मला थोडासा वेळ लागतो कुठलीही गोष्ट लिहायला. तर पार्ट 1 जे आहे तर ते आता तुम्ही लगेच मागं लागू नका रे, मार्च एंडपर्यंत पार्ट 1 येईल, हा येऊन जाईल. याच्यामध्ये राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, कम्प्युटर, कायदे असे आहेत. आणि पार्ट 2 मध्ये करे भारतीय अर्थव्यवस्था, इतिहास म्हणजे भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, ओके, डबल केले गेले, आणि विज्ञान आणि गणित, बुद्धिमत्ता, सांख्यिकी आणि सुदूर संवेदन असा आहे. ओके, तर ही भारतीय अर्थव्यवस्था, इतिहास, रिमोट सेन्सिंग इथं करे रिमोट आणि सेन्सिंग आहे, रिमोट सेन्सिंग. ओके, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सांख्यिकी, सुदूर संवेदन. सुदूर संवेदन झाले का, ठीक आहे बरं. ओके, तर कार्य विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये आहे, तंत्रज्ञानासोबतच समजा रिमोट सेन्सिंग वगैरे. तर ही पार्ट 2 मध्ये आहेत. ही जी इथं पार्ट 1 हे पार्ट 2 मध्ये आहेत. ओके, हा कार्य आपल्या पुस्तकाचं नाव असणारा मेन्स नेव्हिगेटर. मेन्स नेव्हिगेटर 2011 पासून 26 पर्यंतचे सगळे प्रश्न आहेत यामध्ये, सगळे. ओके, म्हणजे एएसओ कार्य, एएसओला पूर्वी पॉलिटिचे खूप प्रश्न असायचे, एसटीला इकॉनॉमिक्सचे खूप प्रश्न असायचे, कुठलाही स्किप केलं नाही. असं हे अतिशय उत्तम आणि मागच्या या 15 वर्षाचा अनुभव यामध्ये गुंतवतोय. थोडा वेळ लागेल पोरो, पण तुमच्या हाती आल्यानं तुम्हाला आनंद होईल. आता गडबड करू नका, बरेच जण इतके कॉल येत आहेत सर, थोडं प्लीज, म्हणजे आहे तुमचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमापोटीच मी लिहितोय आणि ते उत्तम लिहिण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. आणि तुमच्या हाती येताना, कारण तुमच्या हातात देईपर्यंत, कारण तुमचा हा विश्वास कुठल्याही प्रकारचा कार्य त्या तडा गेला नाही पाहिजे, यासाठी माझं हे कार्य कष्ट असतात. आणि मी मित्रांनो मला मोठे पण नाही सांगत, मी सकाळी जेव्हा मला जाग येईल तेव्हा येऊन इथं उभा राहतो, बसतो, बरोबर का सर, आणि लिहित बसतो. त्यामुळं जेवढं होईल तेवढं कार्य मेहनत घ्यायचं. उगाच काय आजकाल तुम्ही बघताय ChatGPT, YouTube काही वापरून कसंही देत आहेत, बरोबर. ते काय पुस्तकामध्ये काय कार्य त्या चव राहिली नाही रे, खरं सांगतो. आणि ते वाचून पास होणार नाहीत तुम्ही, मला माहिती आहे. मला एक दोघांनी काय म्हणजे काही गोष्टी दाखवलं की असं, अरे काय म्हणलं ते काय, म्हणजे आजकाल काही राहिलं नाही रे, कचरा कचरा एकदम, बरोबर. म्हणून म्हणजे माझं खूप चांगलं आहे म्हणून म्हणत नाही मी, पण मी त्यात मेहनत घेतो रे 100%. आणि मेहनत घेतो तर घेतो, आणि ते मेहनत घेऊन जे तुमच्यापर्यंत देतोय, तुम्हालाही माहिती आहे की मेहनत घेणारा माणूस, किंवा तुम्ही असो मी असो, मेहनत घेणारा माणूस हा खरे त्याला एक वेगळी चकाकी असते. आणि आपलं 21,000 इंग्लिश प्रश्नसंच पण येतं आहे. इंग्लिश प्रश्नसंच जे आहे तर याच महिन्यामध्ये मार्चमध्ये इंग्लिशचं जे काय आहे, राज्यसेवा जे काही विद्यार्थी करतात किंवा बाकी कंबाईन असणारे सगळ्यांनाच करे 21,000 इंग्लिशचं सेकंड एडिशन आत्ताच्या पेपरपर्यंत करे, आत्ताच्या फायनल कीपर्यंत सगळं करे हे पुस्तक येत आहे. तसंच मराठी देखील येतं आहे. आपलं मराठी 21,000 पण करे आपलं याच मार्च महिन्यामध्येच करे उपलब्ध होईल. ओके, चाणक्य 4 पॉईंट हे करे जून किंवा जुलैमध्ये सुरू होईल. ओके, याचे रजिस्ट्रेशन मात्र सुरू होतील. ओके, रजिस्ट्रेशन सुरू होतील 1 एप्रिलपासून. ओके, तर ज्याला करायचं आहे तर आतापासून कोणी असेल तुमचा की 1 वर्षाची बॅच असणार आहे, 2027 साठी असेल, ज्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी करून ठेवू शकता. ओके, राज्यसभेची बॅच आहे, ज्याला घ्यायची त्यांनी घेऊ शकता ही बॅच. ओके, आणि ही 21,000 PYQ अनालिसिस बॅच आहे. बॅच नंबर 3 ही सुरू झाली का, सुरू झालं नाही ना, हे सुरू होईल बॅच नंबर 3, ज्याला घ्यायचं त्यांनी घेऊ शकता. या आत्ताच्या एडिशनवर 8व्या एडिशनवर अवलंबून असेल. ओके, आणि ह्या नोट्स आहेत आपल्या. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की नोट्स कधी अपडेट होणार आहेत सर, म्हणजे थोडा वेळ मी घेतोय मध्ये. ओके, ह्या नोट्स कधी अपडेट होणार आहेत, तर मित्रांनो या नोट्स जे आहेत तर मार्च एंडिंग किंवा एप्रिलमध्ये ह्या नोट्स येतील. ओके, आत्ताच ह्या आलेल्या आहेत. त्यामुळं आता ही इकॉनॉमिक्स जी आहे तर इकॉनॉमिक्सला आत्ताचा इकॉनॉमिक्स सर्वे असेल, बजेट असेल, हे सगळं ॲड करून थोडासा वेळ लागेल. त्यामुळं आता आहे तेच वापरला तरी बेस्ट आहे. आणि ज्याला पाहिजेच असतील तर मात्र त्यांना वेळ थांबावा लागेल. आता सध्या तरी ह्या नोट्स करे 1 महिना तरी सर उपलब्ध होणार नाहीत. ओके, म्हणजे 1 महिना ह्या नोट्स उपलब्ध होणार नाहीत. आणि 1 महिना आता सध्या तुम्हाला ह्या नोट्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकता. पण सध्या 1 महिना कुठलीही नोट्स करे जवळपास येणार नाही. एप्रिलमध्येच, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नोट्स सुरू होतील एक. ओके, तर बघा आता इकॉनॉमिक्स, आता इकोला काय केलं पाहिजे सर, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो इकॉनॉमिक्सला मी काय करू सर. इकॉनॉमिक्सला प्रश्न येतात 15 आणि 15 पैकी 15 पडतात का, हो पडू शकतात. पण जनरली या विषयामध्ये काय 12-13 मार्क येऊ शकतात. थोडेफार काय फॅक्ट जास्त विचारल्यामुळं या विषयाला आपण थोडंसं कमी पडू शकतो. ओके,
तर या विषयाला काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं याही विषयाला आपली जी क्लास नोट्स आहे त्याच्या पलीकडे खरंच जाण्याची गरज आहे का? नाही, निश्चित नाही, 500% नाही. तर जुनी वाच किंवा नवी वाच नोट्स, पण हे क्लास नोट्सच्या बाहेर जाऊ नको. आणि क्लास नोट्स प्लस काय रे आपली कंबाईन बुक, जे नवीन आता 8वी एडिशन येईल कंबाईन बुक, आणि काय रे 21,000 प्रश्नसंच. याच्या पलीकडं खरंच सांगतो मित्रांनो काही करण्याची गरज नाही. या क्लास नोट्समध्ये, नवीन क्लास नोट्समध्ये सगळंच असणार आहे तुम्हाला. आत्ताचं बजेट सगळं 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 काहीही ठेवत नाही मी. त्या रिलेटेड करंट बिरंट सगळं ए टू झेड. ओके, तर याच्या पलीकडं काही करण्याची गरज नाही. जर प्रश्न याच्या बाहेर गेला तर कोणालाही येणार नाही, तो स्पर्धेतला प्रश्न असणार नाही. याच्याशी मी तुम्हाला का सांगतोय, हे सांगण्यासाठी का आलोय की का फिक्स हेच वापर, याच्या पलीकडे काहीच करू नको, हे सांगण्यासाठी चाललेलं आहे. खरंच सांगतोय सर. का तर तेच पुन्हा 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 रिव्हिजन कर, त्याच्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा. आणि माझ्यावर विश्वास असेल तर नाहीतर एखादं सिलेक्ट झालेल्या पोरला विचार जाऊन त्याला बाजूला घ्यायचं कोपच्यात. का तर ते कोणा क्लासवाल्याच्या किंवा कोणाच्या तर प्रवाहात आलं तर ते सांगणार नाही. खरं आहे का सर? का सांगणार नाही? कारण माझे हजारो स्पर्धक आहेत त्यामुळे सांगणार नाही. त्याला बाजूला घे, त्याला म्हणा खरंच तू काय वाचलंस खरं सांग, का तुझ्या रूमवर येऊ. ते म्हणणार रे तुला कानात सांगतो ते आप्पाच्या नोट्स वापर, ते तसं कर. असं महाराष्ट्रातलं मी काय रे पोरच सांगतात स्वतः. महाराष्ट्रातलं असं पिल्लू नाही म्हणजे पोरगं नाही की जी काय रे नोट्स वापरत नाही, की जेव्हा कंबाईन बुक वापरलं नाही किंवा 21 वापरलं नाही. खरं आहे का सर? तर तुम्ही सांगता मी कोण्या कुठे गेलो करे नाही. खूप कमी ठिकाणी फिरलेलं व्यक्तिमत्व आहे मी. आता इकॉनॉमिक्सला काय केलं पाहिजे बघा, टॉपिक सांगतो आणि काय वाचलं पाहिजे त्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तरी पण कोणकोणत्या टॉपिकवर आपण फोकस केलं पाहिजे. आता जे काय थोडंसं वेगळं पद्धत काय केली पाहिजे या इकॉनॉमिक्ससाठी, मी इकडे थोडं बाजूला लिहितो बघा. आपण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्प व्यवस्थित केला पाहिजे का? हो. वेगळं काही बघा, अर्थसंकल्प व्यवस्थित केला पाहिजे. जनरली हा केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल, अर्थसंकल्प व्यवस्थित करा. त्यानंतर महाराष्ट्र आर्थिक पाहणी, आता सर मी कोणती आर्थिक पाहणी करू अशा बऱ्याचदा प्रश्न असेल. आणि अर्थसंकल्प कोणता करू, सध्याचा कर 26-27चा अर्थसंकल्प, या दोन्हीचाही 2026-27चा अर्थसंकल्प कर. आणि आर्थिक पाहणी जे आहे हे 2025-26ची असते, 1 वर्ष महाग असते, बरोबर रे. आणि आर्थिक पाहणी आत्ताची जी 5 मार्च आत्ता आलेली आहे, 5 मार्चला, बरोबर ना, 5 मार्च 2026 रोजी काल आपलं बजेट मांडलंय राज्याचं. 6 मार्च 2026 रोजी करे राज्याचं बजेट मांडलेलं आहे. ते पण बजेट आजच्या पेपरमध्ये आलेलं आहे. ते व्यवस्थित वाचा, ते व्यवस्थित करा. इथं करे हे करणं गरजेचंच आहे. आणि तिसरा पॉईंट याच्या रिलेटेड असणारे चालू घडामोडी, मग ते कुठून करू सर, हे मी कंबाईन बुकमध्ये देतोय, तेवढे वाच व्यवस्थित. मग याच्या रिलेटेड प्रश्न हे तुमचे करे, आणि हे पण देतोय कंबाईनमध्ये, हे पण देतोय आणि याचं जमल तर करे याचे लेक्चर मी घेणार आहे, त्याच्यावर टेन्शन नको घेऊ. हे व्यवस्थित कर. ओके, याच्या करे एखादी स्कीम विचारायची असेल, एखादं काही विचारायचं असलं तरी आत्तापर्यंत मैत्रीवर विचारलेलं आहे करे, त्यानंतर सेंद्रिय शेतीवर विचारलेलं आहे, किंवा मग करे पशुधनामध्ये महाराष्ट्र कितवा विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करे म्हणजे जेवढे प्रश्न आजपर्यंत करे आउट ऑफ सिलेबस वाटले तुम्हाला ते इथले लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्सला थोडं बाहेरचं वाटलं ते घेतलंय, स्टार्टअप बिटअप काय असेल ते इथले आहेत, त्यामुळे हे चांगलं करणं गरजेचं आहे. मग बाकी टॉपिक काय वाचले पाहिजे इकॉनॉमिक्सला, सार्वजनिक वित्त, त्यानंतर कर संरचना आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. एक कंबाई करे ह्या याच्यामध्ये करे याच्यामध्ये दिलेलं आहे. मी आता याच्यामधलं इन डिटेल सांगायला गेलो तर खूप लेक्चर लेंदी होईल, पण याच्यामध्ये दिलेलं आहे ते व्यवस्थित करा. ओके, हा कर संरचना बघा, याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. आत्ताचे प्रश्न जर बघितले बघा, आत्ताचा मी प्रश्न पण काढलोय की कशावर किती प्रश्न आलेले आहेत बघा. तर या सार्वजनिक वित्त आणि कर संरचनावर 1, 2, 3, 4 आणि गट ब ला बघा 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे बघा या दोन कार्य गट ब आणि गट क ला मिळून सर 10 प्रश्न या टॉपिकवर आलेत. काय किती प्रश्न आलेत? 10 प्रश्न आत्ताचे 4 जानेवारी 26 आणि 11 जानेवारी 2026 ला याच्यावर 10 प्रश्न आलेत. किती आले सर? 10 प्रश्न. हिस्ट्रीचं घ्या सर, एक असंच हिस्ट्रीचं सरांकडनं. मग किती? 10 प्रश्न आले, 10 प्रश्न. आता त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा
तिसरा टॉपिक आहे तुमचा, याच्यावर जास्तीत जास्त भर द्या रे. कृषी, उद्योग व सेवा, म्हणजे जनरली कृषी आणि उद्योग म्हणा, याच्यावर जास्त भर असतो. स्कीम वगैरे जे काय असतील ते बघा. याच्यावर 3 प्रश्न गट कला आणि 3 प्रश्न का रे गट ब ला, म्हणजे गट ब आणि गट क मिळून इथेही 6 प्रश्न आले. म्हणजे 30 पैकी 16 प्रश्न या 3 टॉपिकला आहेत. म्हणजे 30 प्रश्नापैकी काय रे 16 प्रश्न या 3 टॉपिकवर आहेत. तुम्ही ठरवा काय केलं पाहिजे ते. अरे मी काय येडा नाही रे, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, हे काहीतरी तुम्हाला सांगतोय ते करा. मग बाकी टॉपिकला जर बघितलं का रे, तिसरा चौथा टॉपिक जर काढलात म्हणजे जवळजवळ बघा 60% प्रश्न याच टॉपिक, या 4 टॉपिक व्यवस्थित करा. बँकिंग किती आहेत रे बँकिंगवर बघा. बँकिंगवर 2 गट कला आणि गट बला 1 2 3 4 5 किती झाले रे 7 प्रश्न. किती झाले हो सर सांगा बरं. 6 12 1 13 किती झाले 23 प्रश्न. म्हणजे 4 टॉपिकचे मिळून किती प्रश्न झाले 23 प्रश्न. मग आता काय करू हे तुम्ही विचारायची गरज आहे का हो सर, खरं आहे का हो. मग हे टॉपिक जास्त म्हणजे या बँकिंगमध्ये आरबीआय पण आला, आरबीआय पण आला. इतकं टॉपिक व्यवस्थित कर. बाकीचे टॉपिक तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा, हे व्यवस्थित कर. नाही तर उगाच बोंबलत फिरते, अरे याचं लग्न आहे त्याचं कार्य लग्न आहे सर. अहो आता थांबा, मी पुढच्या काय तुम्ही आज तुमचा लेक्चर बघितला, उद्यापासून सुरू करतो सर. नाही सर माझं बाळच आहे, कोणी म्हणते सर माझं हेच आहे माझं तेच आहे. प्रत्येकाच्या घरी संकट आहेत. आपल्याला कार्य कधीतरी सुरुवात करावं लागणार आहे. मी उद्यापासून वाचतो सर, मी वाचायला घेतलं की मला हे विषय वाचू वाटतंय, ते विषय वाचू वाटतंय सर, तेच पुस्तक वाचू वाटतंय सर, एका अधिकाऱ्याने सांगितलं हे वाच, एकाचा व्हिडिओ बघितला ते वाच. तू काहीच वाचनस असं करू. मन स्थिर ठेव, एकावर विश्वास ठेव. अरे जे मागच्या 10 वर्षामध्ये नाही 15 वर्षामध्ये ज्याचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, तो व्यक्ती तुम्हाला सांगतोय, ज्याचं कार्य तुम्ही स्वतः सांगताय, ज्याचं कार्य पुस्तक टेबलावर आहे, ते व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतोय की हेच वाच आणि याला रिव्हिजन कर. आणि आजपर्यंत कार्य मागच्या 10 वर्षामध्ये कंटिन्युअसली प्रश्न त्याच पॉईंटवर आलेले आहेत. पुन्हा तो व्यक्तीच सांगतोय, तर तुला विश्वास नाही. आणि आजकाल कार्य जे काय कोणी काही सांगतंय आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवून ते करायला जातोस आणि तसलं मोटिवेशन ऐकतोस आणि ते वाचायला जातोस आणि आपलं करिअर वाया घालून बसतोस आणि ते वर्ष आपलं वाया घालून बसतो आपण. म्हणून तुम्हाला सांगतोय पोरो, जे मी सांगतोय त्याच्यावर भर द्या आणि ते करा रे. मग याच्यामध्ये हे ॲग्री टॉपिक इथलं झालं पाहिजे. या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये ॲग्री हा टॉपिक आहे, तो आपला झाला पाहिजे. भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये ॲग्री हा टॉपिक आहे, तो आपला झाला पाहिजे. मग आपण मागे येणार आहेत का रे, निश्चित नाही. शेतकरी कर्जमाफी झालेली आहे, हो सर 2 लाखापर्यंत कर्जमाफी. पण कोणता शेतकरी हो सर, पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल. पात्र म्हणजे काय अजून दिलं नाही. गडबडीत कार्यक्रम आहे खरं आहे. म्हणजे पात्र म्हणजे कोण, मग त्यामध्ये काही जी बाबा आमदार खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य कोणी काय असे असतील त्यांना वगळतील, ती योग्यच आहे वगळलं तर बरोबर, काय प्रॉब्लेम नाही. खरे का योग्य शेतकऱ्यापर्यंत मिळालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम आहे की जी मला वाटते बरीच शेतकरी जुनं नवं करतात बरोबर का सर. मार्चला जरी काय आताच करतात म्हणजे फेब्रुवारी मार्चला की नवं कर्ज उचलण्यासाठी कोणत्यातरी सावकाराकडून पैसे घेतात आणि तेवढं भरतात. आणि ₹1,00,000 असलं की त्याला माहीत आहे की 1,00,000 भरलं की 1,20,000 भेटतात. मग ते त्या 20,000 मधले बिचारं काय करते, घे बाबा तुझे ₹2,000. ते तेवढे 1,20,000 भरण्यासाठीच त्याला काय करते हो सर, 1,00,000 भरण्यासाठी ₹2,000 घेते तेवढ्यासाठी सावकारडं बरोबर ना. हे सावकारडाची जातले बेकार असते. ती 2,000 काढू घेते, ₹18,000 घेऊन निघून जाते बिचारा. खरं आहे का हो सर, रियालिटी आहे की नाही. असं मग आता बाकी टॉपिक काय केलं पाहिजे, तर बाकी आता मी या 4 टॉपिक सोडून मी काय करू सर, तर हे 4 टॉपिक सोडून बाकी टॉपिक तुम्ही फक्त काय रे आता वाचायचं आहे. म्हणजे कोणकोणते याच्यामधनं, कारण या 5 रिलेटेड अजून काही तुम्हाला जास्त भेटलं तर वाचा निश्चित. मी म्हणत नाही तुम्हाला हे तर वाचाच का रे, अजून हे काय महाराष्ट्र आर्थिक पाहणी वगैरे काय वाचायचं वाचा. पण आता इथं मात्र काय रे बाकी काही करायची गरज नाही. बघा राष्ट्रीय उत्पन्न माझ्या बाहेर आतापर्यंत प्रश्न आला नाही, राज्यसभा मुख्याला आला नाही. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी. त्यानंतर कुठला टॉपिक आहे सर, मानव विकास निर्देशांकामधले एसडीआर मधली करायची आणि इतर निर्देशांक पण करायचे पूर्व. जागतिक भूक निर्देशांक येते ओके, जे महत्वाचे वाटतं आता इनोव्हेशन निर्देशांक वगैरे जे काय असेल ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शासकीय योजना.
शासकीय योजना, जेवढ्या काही शासकीय स्कीम आहेत, आता मनरेगाचं नाव बदललेलं आहे. काय बदललं हो सर? काय केले? काय केले? श्रीराम कायदा काहीतरी केलं, बरोबर ना? तसं काय काय बदललं ते बघायचं असतं. जे काय आता 100 दिवसाचे 150 दिवस केले असं काहीतरी आहे. म्हणजे जे काय चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर लोकसंख्या, याच्यावर कंपल्सरी प्रश्न असते बरं का. भूगोलात पण असतो, इकडं पण असतो. लोकसंख्या, धोरणं, पॉलिसी, जे काय टप्पे, जे काय सगळं बाबा. आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यानंतर BOT, BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना. हे चांगलं करा. याच्यामध्ये IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, त्यानंतर काय रे WTO असेल, एशियन बँक असेल. ओके, हे चांगलं करणं गरजेचं आहे. अजून काय ब्रिक्स बँक असेल. ओके, हे आपलं चांगले करणं गरजेचं आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थे रिलेटेड प्रश्न विचारतात. आणि अजून एक महत्त्वाचं बघा, करे अर्थसंकल्पावर तर सांगितलं तुम्हाला, आणि बघा वाटलं तर बघून घ्यायचं करे आर्थिक सुधारणा वगैरे. जनरली याच्यावर नसतात जास्त प्रश्न, पण माहिती असं. ओके, बघा करे हे आपले करे प्रश्न आता इथं जरी आता यावेळेस इथं जास्त विचारले म्हणून ह्या 2 वर आता कंपल्सरी दर करे या 3 टॉपिकवर, जे वर मी 3 लिहिले तुम्हाला कंपल्सरी, यांच्यावर ना जरी यावेळेस 23 आले तर पुढच्या वर्षी 20 विचारतील. पण इथं करे किती टक्के भर असतो सर? 75% भर असतो. म्हणजे असतो 4 टॉपिकवर. तुम्हाला द्यायचं द्या, नको द्या. मी सांगतो ते करे फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे. ओके, कळालं रे? कोणत्या टॉपिकवर भर द्यावं कळालं का तुम्हाला? चलू पुढे बघा. चला आता इतिहास बघा. आता इतिहासाला कोणते टॉपिक केले पाहिजे रे? इतिहासाला पहिलं सांगतो काय केलं पाहिजे. बघा इतिहासाला आता बरेच जण मला आता इथं इतिहास सांगताना मनातल्या मनात शिव्या देत असतील. किती वर्षापासून भारताचा इतिहास आणतो सर? रे आप्पा दे बाबा शिवा, काय देवा वाटलं ते दे. तू काय अन्नास आम्ही काय वाचतो रे? तुला काय, तू एकटाच करणार आहेस का रे? असंही काही बोललेले आहेत, बरोबर का? कमेंट बोलला तर बोललात, तुमचं प्रेम आहे. काय बोला वाटलं ते बोला रे, सगळ्यांचं ऐकून घ्यायला तयार आहे. बरोबर, पण वेळ लागतो रे मित्रांनो, बाकी दुसरं काही नाही रे. आणि मला कोण काय बोललंय मला कळतं रे, की कोणता विद्यार्थी कमेंट काय करू शकतो, विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त कोण काय कमेंट करू शकतो हे मला चांगलं माहीत आहे. आणि तुमच्यासाठी मी काय करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. आणि मी काय रे, विद्यार्थ्या व्यतिरिक्त कुणी आला त्याला नडायला पूर्ण तयारी माझी आहे. आणि ते दाखवलं पण सगळ्याला, काय म्हणजे कोणासोबत पण. फक्त विद्यार्थी ही कधीच काय रे माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत आणि करूच शकत नाहीत. मी त्यांच्याबद्दल करू शकत नाही. आता इतिहास जो आहे, आता याच्यामध्ये महाराष्ट्र इतिहास आणि भारताचा इतिहास दोन्हीही मिळून बघा रे 10 प्रश्न विचारतात. आणि आता तुम्हाला खरंच सांगू का मित्रांनो, या अजून मी भारताचे इतिहास नोट्स आणल्या का हो सर? नाही. भारताचा इतिहास न आणता देखील तुम्ही आत्ताचे का रे, आता तुम्ही 4 जानेवारीचा पेपर काढून बघा रे, तुम्ही स्वतः काढून बघा, तर किती रे 10 प्रश्नापैकी जवळजवळ 9 प्रश्न ॲज इट इज आहे. एक प्रश्न थोडं काय तो वधस्तंभ वगैरे, बरोबर, त्याला काय एवढं लॉजिक लागत नाही. एका विद्यार्थ्याला पाठवलं पण मला ते काय एवढं व्यवस्थित वाटलं नाही, बरोबर का सर? पण 9 प्रश्न मात्र कन्फर्म आहे. किती? 10 पैकी 9. इतिहासासारख्या विषयामध्ये 10 पैकी 9 प्रश्न येत असतील तर मग अजून दुसरं काय वाचलं पाहिजे का हो सर? एवढ्या कमी मटेरियल म्हणून एवढंच. मग काय वाचलं पाहिजे? पुन्हा सांगतो, इथं क्लास नोट्स आपल्या आणि काय रे कंबाईन बुक, याच्या पलीकडे जाऊ नको. खरंच सांगतोय, तू किती ब्रिलियंट असं रे, तुला खरंच सांगतोय याच्यावर रिव्हिजन जास्तीत जास्त टाक. क्लास नोट्स आणि काय रे कंबाईन बुक. मी तर सांगतोय महाराष्ट्राचं आणि काय रे कंबाईन बुक मधलं भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास एवढं वाचून पोरांनी आतापर्यंत 10 पैकी 10 घेतलेत, 10 पैकी 9 घेतलेले आहेत. आता जर मी भारताचा नोट्स आणले यावेळेस, आणणारच आहे सर, कंपल्सरी आणणार आहे. थोडा वेळ लागेल पण यावर्षी येईल. तुम्हाला परीक्षेला वाचायला रिव्हिजन करायला वेळ मिळेल याची शाश्वती मी देतो. ओके, यावेळेस बघा. आणि हे एवढं आणि प्लस 21R मधले प्रश्न, याच्या पलीकडे काहीच करू नको, गरजच नाही. मग आता इतिहासाला काय टॉपिक वाचले पाहिजे सर? पोरांना
इतिहासावर कशी प्रश्न आलेली आहेत ते सांगतो. बघा असं कोणतं वर्ष आहे रे की प्रश्न ज्याच्यावर आले तेच टॉपिक लिहून देतो सर पहिलं, आणि बाकी टॉपिक तर आपल्या इथं का रे याच्यामध्ये आहेतच 60+ PDF मध्ये. बघा तर कायदे जे आहेत, आता याच्यावरला सगळ्यात फेमस कार्यक्रम आहे रे कायदे. कायद्यावर कोणतं वर्ष आहे रे असं आलंच नाही. 1773 ते 1935 पर्यंतची जी कायदे आहेत त्यातल्या त्याच्यामध्ये हिरो कोण आहेत रे कायदे 1919 आणि 1935. असं कोणतं वर्ष आहे रे यांच्यावर प्रश्न येत नाही सर? येते का नाही खरं सांगा? येतं याचं गडबल नाही आता गडकला येते, गडगल नाही आता गडबला येते. हेच बघत नाही आमचं पोरगं. काय नुसतं ठरलं पहिला पेज शेवटचा पेज वाचून काढतो. तुला काय करायचंय सर? मी सगळं तेच वाचतो. वाच बाबा, हो पास. मग काय वारी सुरू होईल तुझी, पंचवार्षिक योजना सुरू होईल. सांगलेल्या पद्धतीनं जाशील तर यशस्वी होशील, सांगलेल्या पद्धतीने जाणार नाहीस तर यशस्वी होणार नाहीस, याची शाश्वती पण मी देतो. म्हणून त्या पद्धतीनं जा, यश आल्याशिवाय राहणार नाही. बघा कायदे करे याच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत, गडबला एक गटकला एक. मी दोघांचंही सांगतो. त्यानंतर ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाच्या रिलेटेड, का रे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण याच्या रिलेटेड बघा. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण सगळं आलं त्यामध्ये. काय का रे जमीन महसूल पद्धती पण आल्या. जमीन महसूल याच्या रिलेटेड एक प्रश्न असतो बरं का. एकतर आर्थिक धोरणा रिलेटेड किंवा जमीन महसूल पद्धती बदली येतो. ओके. त्यानंतर गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय, गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय एक प्रश्न आला येतोच. त्यानंतर 1857चा उठाव, 1857चा उठाव महाराष्ट्र असेल भारत असेल यावर प्रश्न फिक्सली असतो. बघा 1857चा उठाव महाराष्ट्रामध्ये 2 प्रश्न आहेत आणि भारतामध्ये 1 आहे. म्हणजे बघा भारतात 1 आहे इंडिया म्हणा, आणि महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाच्या रिलेटेड 2, म्हणजे अशा 3 प्रश्न 1857च्या उठावावर आलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा दरवर्षी, आता यावर्षी आलं नाही म्हणून ठीक आहे, कारण सुधारणा चळवळीवर प्रश्न येतो. बघा लक्षात ठेवा, इथं लिहून ठेवा. सुधारणा चळवळी कोणत्या? सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न येतो. प्रार्थना समाज कार्य त्या रिलेटेड इथं आलायच की सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. कुठे आलाय? इथं महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न आलाय. ओके. सामाजिक धार्मिक सुधारणा, ब्राह्मो समाज असेल किंवा प्रार्थना समाज असेल. आता सध्या 2-3 वर्षापासून प्रार्थना समाजावरच प्रश्न विचारतात आणि तेच फॉर्मॅट आहे प्रश्नांचं, बरोबर. प्रार्थना समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, हे सगळं माहिती पाहिजे. किंवा सतीबंदी कायदा असेल, विधवा पुनर्विवाह कायदा असेल, त्याच्या रिलेटेड सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी रिलेटेड. ओके. मिशनरींचं कार्य असेल, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर काय काँग्रेस पूर्व संघटना, काँग्रेस पूर्व संघटना. त्यानंतर काँग्रेसची स्थापना, याच्यावर भर द्या रे, मी सांगतोय ते. काँग्रेसची स्थापना, आता काँग्रेसची स्थापना बघायची आणि महत्त्वाची अधिवेशन बघायचे. ओके. आणि त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळ दोन्ही ठिकाणची बघायची. दरवर्षी प्रश्न असतो म्हणजे असतोच. क्रांतिकारी चळवळीवर यावेळेसही प्रश्न आहे. क्रांतिकारी चळवळ यावर महाराष्ट्राच्या रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे. ओके. त्यानंतर बघा खरे शेतकरी असेल किंवा आदिवासी असेल, कामगार असेल, ह्या चळवळीवर कंपल्सरी 1 किंवा 2 प्रश्न येतात म्हणजे येतात. असं कोणतं वर्ष आहे दाखवा रे मला की शेतकरी चळवळ प्रश्न आला नाही, आदिवासी किंवा कामगार. जनरली शेतकरी आणि कामगार चळवळ कंपल्सरी प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यानंतर काय वृत्तपत्रे असतील यावर्षी एक प्रश्न आहे. त्यानंतर काय समाज सुधारक, असं कोणतंच वर्ष नसतो की ज्याच्यावर प्रश्न येत नाही. समाज सुधारकावर यावर्षी 3 प्रश्न आलेले आहेत आणि समाज सुधारक चांगलं व्यवस्थित करून गेलं पाहिजे, बरोबर. समाज सुधारक. आता राहिलं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय राहून गेलं रे? स्वातंत्र्य चळवळ. बघा करे आता मी इथं मुद्दाम लिहितोय अख्ख्या स्वातंत्र्य चळवळीवर एखादा प्रश्न येतो. मग क्रोनॉलॉजी माहिती पाहिजे तर बाकी काही जास्त नाही. म्हणजे तुम्हाला
का रे महात्मा गांधीजींनी महात्मा गांधींनी आगमन केल्यापासून ओके किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1947 पर्यंत जनरली खरे एका दुसरा प्रश्न असतो. याच टॉपिकवर जास्त भर असते. भारत आणि महाराष्ट्र दोन्ही पण वृत्तपत्र भारत महाराष्ट्र शिक्षण हा टॉपिक पण बघितला पाहिजे. पण खरे प्रत्येक आता सगळे टॉपिक तर आपल्या याच्यात दिलेच आहेत पण याच्यावर त्याच्यावर जास्त भर द्या असं मला सांगायचं आहे. ओके चौथा विषय बघा. चौथा विषय भूगोल. आता भूगोलालाही किती प्रश्न विचारतात रे? 10 प्रश्न विचारतात आणि 10 पैकी 10 येऊ शकतात का? हो येऊ शकतात. यातही भारत आणि महाराष्ट्र असतं. यामध्ये बघा भारत आणि महाराष्ट्र हे दोन्हीही करे दोन्हीही तुम्हाला क्लास नोट्स आपल्या उपलब्ध आहेत. क्लास नोट्स आणि करे कंबाईन बुक एवढंच करा प्लस 21,000 प्रश्नसंच भूगोलाला. आता भूगोलाला अजून एक गोष्ट एक्स्ट्रा केला तर लय बेटर आहे. ती भारताच्या भूगोलाच्या रिलेटेड सांगतोय. ते म्हणजे का रे 7वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड. याच्यावर तुम्हाला फायदा कायला होईल रे? तुम्हाला राज्यसेवेला पण फायदा होईल. 7वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय राहू नका. ज्याला जमलं त्यांनी प्रत्येकाने वाचाचं. अजून काय सांगतो? जिथं गरज आहे तिथं सांगेल. इथं 10 पैकी 10 येतातच केला चांगलं तर. ओके मग त्यात काय केलं पाहिजे सर? तुम्हाला सांगतोय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे प्राकृतिक. कंपल्सरी प्राकृतिक भूगोलावर प्रश्न असतात. महाराष्ट्र असेल भारत असेल त्यानंतर नदी प्रणाली असेल त्याच्यानंतर काय रे कुठला आर्थिक भूगोल असेल. आर्थिक भूगोलाच्या रिलेटेड प्रश्न असतात. त्यामध्ये कशावर विचारतात? खनिज संपत्ती असेल, ऊर्जा साधने असतील, आणि ॲग्रीचा पार्ट रिलेटेड असेल, कृषी असेल टॉपिक, वाहतूक दळणवळण वगैरे ठीक आहे. त्यानंतर हवामान असेल, भूरूपशास्त्र, अक्षांश रेखांश सरळ सरळ आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. ओके त्यानंतर काय रे आता महाराष्ट्र स्थान विस्तार आकार, भारताचा स्थान विस्तार आकार असेल किंवा भारताचा प्राकृतिक भूगोलामध्ये जनरली येऊन जाते. भारताचा राजकीय भूगोल असेल किंवा महाराष्ट्राचा राजकीय भूगोल असेल ते आपला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते आपला खरंच ते आलंच पाहिजे रे. त्याच्या बाहेर काय म्हणजे वेगळं करण्याची गरज पण नाही. पण आता जनरली आतापर्यंत प्रश्न जास्तीत जास्त याच्यावर आहेत. लक्षात कंपल्सरी. दुसरा जर म्हणलात का रे सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर असतात. प्राकृतिक आणि राजकीय रिलेटेड प्रश्न आपल्यावर जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहेत आजपर्यंत. मग आता त्याच्यानंतर म्हणलात तर लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. लोकसंख्या आणि लोकसंख्या टॉपिक हा तुम्ही इन डिटेल सगळं करे चांगलं करता आलं पाहिजे. कशावर? लोकसंख्या या टॉपिकला. बघा प्राकृतिक, नदी प्रणाली, आर्थिक, हवामान, भूरूपशास्त्र, अक्षांश रेखांश, जगाचे विभाग याच्यावरही प्रश्न आलेले आहे. बघा का रे जगाचे विभाग कधीतरी एखादा प्रश्न येऊ शकतो. सिलेबसमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. बघा रे पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रात जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरं, नद्या, उद्योगधंदे. म्हणजे याचा अर्थ काय रे कंपल्सरी तुम्हाला कृषी व उद्योग हा टॉपिक बघताच आला पाहिजे आणि बघलंच पाहिजे. आणि हा बऱ्यापैकी तुम्हाला काय रे याला पण मदत करतो इकॉनॉमिक्सला देखील. त्यानंतर जगाचे विभाग. आता जगाचे विभाग कुठून बघावं सर? जगाचे विभाग बाकी तुम्हाला वेगळं काय पॉईंट बघायची गरज नाही. जगात स्पष्ट उल्लेख आहे. बघा रे सिलेबस काढून बघा. जगातील विभाग पृथ्वी कुठून होते? मग प्राकृतिक इथूनच होते या 7वी ते 12वी म्हणून. का रे जगाचे विभाग असतील किंवा पृथ्वी असेल हे तुम्हाला टॉपिक करावे लागणार आहेत. ती कुठून करायची? इथून. तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन स्पष्ट केलेलं आहे का? हो केलेलं आहे. ती इथून करायचं. याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज आहे का? निश्चित नाही. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह पृथ्वी, जगातले विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, आता भूरूपशास्त्रामध्येच करे जमिनीचे प्रकार वगैरे बघितले पाहिजे. ओके तर एवढ्या गोष्टी आपल्याला करे या भूगोलाच्या रिलेटेड करायची गरज आहे आणि हे केलंच पाहिजे. याच्या बाहेर काही वेगळं करण्याची गरज नाही. ओके कुठला सब्जेक्ट राहिला सर आता?
चालू घडामोडी, विज्ञान, त्यानंतर कुठला आहे, मॅथ आणि रिझनिंग. बघा आता चालू घडामोडीला काय करू सर, बरेच जण प्रश्न विचारतात सर चालू घडामोडीला काय केलं पाहिजे. तर आपली परीक्षा किती तारखेला आहे पहिलं सांगतो, कुठून कुठं करंट वाचलं पाहिजे. 14 जून 2026 ला पेपर आहे. मग तुम्ही कुठून कुठून वाचलं पाहिजे बघा, जून 2025 ते मे 2025 पर्यंत वाचलं पाहिजे. एवढं वाचलं पाहिजे. सॉरी मे 2026, सॉरी म्हणजे जून 2025 ते मे 2026 पर्यंत करंट तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मग इथं काय वाचू सर, तुमच्या मनावर आहे. बघा तरी पण सांगतोय, मी म्हणतोय की काय कुठलं तुम्हाला एखादं मासिक माहीत राहावं, मासिक वाचून ठेवावं, परिक्रमा वगैरे, ओके, की चांगलं करून ठेवा. कोणतंही परिक्रमा असेल किंवा करंटसाठी सिम्प्लिफाईड असेल किंवा कुठलंही अदर जे काय असेल, किंवा तुम्ही मंथली काढता असाल ते वाचा, ओके, किंवा आपण जे काही नोट्स प्रोव्हाइड करतो ते वाचू शकता, ओके, किंवा माझे जे काही व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही करू शकता या ठिकाणी, ओके. इथं 15 पैकी 15 आणायचे असतील तर आत्तापासून डेली तुमचं वाचन दररोज 1 तास, 15 क्वेश्चन पैकी आपला किमान 12 ते 13 प्रश्न, जर बरोबर 15 पैकी 15 येणार नाही जनरली लक्षात ठेवा, तर इथं दररोज 1 तास वेळ देणं गरजेचं आहे. आणि मागचे कसे प्रश्न आलेले आहेत इथं या चालू घडामोडीसाठी तरी किमान मागच्या 2 वर्षाचे पेपर कसे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, नेमके कसे आलेले आहेत, मग कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपला मार्क येऊ शकतात. आयोगाची काय मेंटॅलिटी आहे, म्हणजे नेमणुका असतील, पुरस्कार असतील, क्रीडा असतील, म्हणजे कसे व्यक्तिविशेष असेल, निधन वार्ता असेल, जे कशा रिलेटेड प्रश्न विचारले चाललेले आहेत आणि काय आपण केलं पाहिजे, आणि ते जर व्यवस्थित जर केला तर आपला प्रश्न निश्चित बरोबर येतील. त्यानंतर बघा विज्ञान, विज्ञानला देखील सेम मित्रांनो क्लास नोट्स किंवा याला पर्याय देईल मी तुम्हाला, स्टेट बोर्ड 8वी ते 10वी या दोन्हीपैकी एक करू शकता. आणि कंपल्सरी तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे कंबाईन बुक आणि 21. बघा क्लास नोट्स नाही केला तर किमान विज्ञानला म्हणतोय 8वी ते 10वी स्टेट बोर्ड करू शकता, ओके. आणि विज्ञानला काय केलं पाहिजे बघा, बायो असेल, फिजिक्स असेल आणि केमिस्ट्री असेल. मी इथं दिलेला आहे टॉपिक, काय बायोमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, लिहून घ्या, प्लांट क्लासिफिकेशन असेल, डिसीज असेल, न्यूट्रिशन असेल, म्हणजे एवढे टॉपिक तुम्ही बेस्ट करा. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण असेल, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, रोग म्हणजे प्राण्यांचे रोग असतील किंवा वनस्पतीवर पडणारे वेगवेगळे रोग असतील, ओके, किंवा मग अजून एक एक्स्ट्रा याच्यामध्ये टॉपिक बघू शकता, इकडे येऊ शकेल तो कोणता रे, ते कृषी. इथं पण कृषी व पर्यावरण एक टॉपिक बघितला पाहिजे. त्यानंतर फिजिक्समध्ये लाईट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, साऊंड असेल, एवढे तरी टॉपिक इथं बघितले पाहिजे. आणि केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल बेस प्रश्न तुम्ही टॉपिक बघितलं पाहिजे, द्रव्याचे मापन वगैरे जे काय असेल, ओके ओके. आणि अजून काय बघितलं पाहिजे तर ते म्हणजे केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया वगैरे. त्यानंतर कार्बन टॉपिक कुठं केमिस्ट्रीमध्ये. आणि धातू अधातू जे काय म्हणजे ते तुम्हाला मला वाटतंय पिरियडिक टेबलमध्येच ते कव्हर होतं, खरं आहे का सर. धातू कोणते, अधातू कोणते, धातू सदृश्य कोणते, त्याच्यावर विचारतात की खालीपैकी कोणता धातू सदृश्य आहे, कोणता मिश्र धातू आहे, कशापासून बनला आहे हा मिश्र धातू, जसं की तुम्हाला ब्रॉन्झवर वगैरे विचारलं आहे तर इथं विचारतात, ओके. तर एवढ्याच गोष्टी इथून करायच्या आहेत. आणि इथं जर इथं खूप काय वाचत बसलात तर मार्क येत नाहीत. बघा या विषयामध्ये आपला 15 प्रश्नापैकी जर मला 10+ आले पाहिजे हे टार्गेट ठेवायचं नाही सर, 15 पैकी 15 आले पाहिजे, तुला येतील, तू काय सर डॉक्टर आहे, ते डॉक्टर असणाऱ्याला देखील आले नाहीत, खरं आहे का सर. म्हणून आपण या विषयामध्ये जास्त डोकं घालायचं नाही. जिथं ज्या टॉपिक मी सांगितलं तिथं 10 ते 11 टॉपिक, त्या टॉपिकला मल्टिपल रिव्हिजन करा, मार्क येतात. नाहीतर उगाच सगळंच वाचत बसते सर, कुठलं हे पुस्तक आणलंय मी सर, ते सगळं वाचून काढते, याला काय माती कळना पण ते उगं वाचत बसते. बघा सायन्स तुम्हाला तुम्ही काय लहान नाहीत, तुम्ही ग्रॅज्युएट आहात म्हणजे तुम्हाला सगळ्याला सायन्स कळतं. आणि जर तुम्हाला एवढेच टॉपिक त्याच्यावर रिव्हिजन जास्त पडले तर निश्चित तुमचे प्रश्न सुटतील. आणि बघा प्रश्न जे आहेत 4-5 प्रश्न, 3-4 प्रश्न तर असे असतात की कोणालाही येत नाहीत पुरो. चांगला मिमी म्हणणारा यामध्ये 15 पैकी 15 घेऊ शकत नाही. आणि 15 प्रश्नाची उत्तरं पेपर झाल्यानंतर सगळे इंटरनेट चेक करून उत्तरं द्यायला येणारी लोक 4-4, 3-3 उत्तरं चुकी सांगतात, बरोबर का सर. जे स्वतःला वेगवेगळे तज्ज्ञ समजतात ते देखील चुकतात. इकॉनॉमिक्स कुठलाही पेपर घ्या, म्हणजे असं नाही की मी सायन्स वाचून म्हणतो, कोणाही पेपर झाला की येतात
सांगायला, पण तेही धड उत्तरं तिथं ना, यांच्यावर बर्डन असते, यांना ओपन सोर्स असतो, सगळं उपलब्ध असताना तरी देखील यांच्या की चुकतात. म्हणजे यांच्याकडून शिकायला पाहिजे का? तुम्ही विचार करा. खरं आहे का नाही? म्हणून लक्षात ठेवायचं मित्रांनो की कोणाच्या नादी लागायचं नाही. आपण तिथं आपल्यासमोर कुठलाही नेट नसताना, गुगल काही नाही आपल्याकडं, कुठलं होतं ते काय, कुठलं ChatGPT का? ChatGPT नाही, काही नाही, तरी आम्ही 15 पैकी 15 पॉलिटीला घेऊन येतो, जॉग्राफीला 10 पैकी 9 घेऊन येतो, सायन्सला आपण 15 पैकी 10 घेऊन येतो. आपल्या एवढं हुशार कोण नाही पोरं. आणि स्वतःला कधी कमी समजू नका ना. ते मास्टर अरे कोणी हुशार नाही तुमच्यापेक्षा. मी काय सांगतोय, तुमच्यापेक्षा रे जो अभ्यास करणारा व्यक्ती आहे, जो खरं त्या तासामध्ये बसून अभ्यास करतो, त्याला माहीत असतं की ते कसं हँडल करून कसे मार्क घ्यायचे. तुमच्या एवढी ताकद, तुमच्या एवढं का रे मेहनत कोणाची नाही. आणि आपल्यापेक्षा का रे कोणी सर्वश्रेष्ठ नाही हे लक्षात घ्यायचं. कोणाशी तुलना अजिबात करायची नाही. तो 10 वर्षापासून देतो ते, अरे ती मागच्या वेळेस सेंटरला गेलाय, आपण कसं पास व्हाल? अरे असं बघलं तर मग का रे प्रत्येक इंटरव्ह्यू देऊन आलेलेच पोरगं किंवा मागच्या वेळेस मेन दिलेच पोरगं काय झालं असतं सर? पुन्हा प्री पास झाला असता आणि ते फायनल पोस्ट काढला असता. असं होतं का हो सर? 2 मार्काने गेलेले पोरगं फायनल पोस्ट पुढच्या वर्षी प्री पास होत नाही. खरं आहे का हो? म्हणून आपण स्वतःला कमी नाही समजायचं. आपण इथं धडक मारायची आणि यश आल्याशिवाय करे राहत नाही. त्या दिशेनं मार्गक्रमण करायचं. तुमच्या मनाला वाटलं पाहिजे यावेळेस मी खूप छान अभ्यास केलाय, अरे रमेश तू खूप छान अभ्यास केलायस, तुला आता स्वतःच्या मनाला म्हणलं पाहिजे अरे मी खूप छान अभ्यास केलाय, रमेश तू खूप छान अभ्यास केलेला आहेस, तू यावर्षी नापास होऊ शकत नाहीस, तुझा का रे एवढा छान अभ्यास झालेला आहे, तुला यावेळेस कोणी रोखू शकत नाही. हा तुझा कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स तयार झाला का रे आपण फेल होत नाही. ओके. राहिलं मॅथ आणि रिझनिंगचं. मॅथ आणि रिझनिंगमध्ये करे 2 तास दररोज वेळ द्या. किती रे? 2 तास. काय करायचं रे इथं? बघा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स इथं तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरू शकता मॅथ आणि रिझनिंगला. ओके. आणि मॅथ आणि रिझनिंगला दुसरं कार्य 2017 पासून ते 2026 पर्यंतचे जेवढेही पेपर झालेले आहेत ते सगळे PYQ प्रॉपरली सॉल्व्ह करा आणि एखादं पुस्तक वापरा तुम्ही. ओके. आणि दररोज 2 तास, कारण इथं 20 प्रश्न आहेत पोरं, लक्षात ठेवा. 20 प्रश्नापैकी आपले करे त्या वेळेमध्ये मला 20 पैकी 20 सोडवता येतात, पण मला अर्धा तास वेळ लागतो. काय फायदा आहे का सर? त्या वेळेमध्ये तिथं बसल्यानंतर कितीही गुगली टाको, मला का रे मला मिळालेल्या GS नंतरच्या पहिलं गणित घेतात, तसं करत जायचं ना कधीच. का रे इथं मी माझ्या वेळेमधूनच का रे मी 18 क्वेश्चन बरोबर आणू शकतो, ही माझं कॉन्फिडन्स. आणि जे विद्यार्थी 15च्या खाली येतं इथं त्याचा का रे इकडं हे सगळं घेऊन पण रिझल्ट येण्याचे चान्सेस कमी असतात सर. म्हणून या विषयाला कमी समजायचं नाही. दररोज 2 तास वेळ द्यायचा म्हणजे द्यायचंच. लक्षात. मग इथं कोणते टॉपिक केले पाहिजे ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. मॅथ असेल, रिझनिंग असेल, यासाठी कुठली टॉपिक आपण केलं पाहिजे. बघा अंकगणितासाठी करे नंबर सिस्टीम असेल, सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप वगैरे. त्यानंतर अंकगणित सांगतोय बोर्डमस म्हणजे पदावधी असेल, पर्सेंटेज शेकडेवारी, वेग वेळ अंतर, टाइम स्पीड डिस्टन्स, रेल्वे यावरली वगैरे. गुणोत्तर व प्रमाण म्हणजे रेशो, प्रपोर्शन, काळकाम वेग, वर्क अँड टाईम, नफा तोटा, प्रॉफिट लॉस, सरासरी. त्यानंतर करे त्रिकोणमिती, टेक्नॉमेट्री. त्यानंतर क्षेत्रमिती, माहितीचं विश्लेषण, DIचे वगैरे. आणि करे वेन डायग्राम, वैवारी, लसावी, मसावी, घातांक हे अंकगणितात करायचं आहे, लिहून घ्या. ओके. आणि बुद्धिमत्तेमध्ये काय काय करायचं आहे रे? सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय रे बैठक व्यवस्था, त्यानंतर नंबर सिरीज, सिलोरिझम, त्यानंतर काय रे डायरेक्शन, ब्लड रिलेशन, रांगेतील स्थान वगैरे, रँकिंग वगैरे काढायचं असतं ते. ओके. आणि काय रे कोडिंग, डिकोडिंग, त्यानंतर नंबर पझल, कॅलेंडर, त्यानंतर काय रे वर्णमाला वगैरे. कशाची वर्णमाला विचारतो तो? संख्या वर्णमाला. आणि काय आपली याची नंबर सिरीज वगैरे विचारतात. आणि अल्फाबेटची सिरीज वगैरे विचारू शकतात. कशाची? जे आपल्या ABCDची वगैरे आणि अंकगणिताची वगैरे. आणि काय रे कूट प्रश्न जे आकृत्यांची कोडी वगैरे. आणि अजून काय विचारतात हो सर अंकगणितामध्ये, सॉरी रिझनिंगमध्ये? तुम्हाला काहीतरी असे डायग्राम देतात आणि त्यामधलं काय रे फोड वगैरे करा, फोडी करून वगैरे त्यामध्ये कोणता बसू शकते वगैरे विचारतात. म्हणजे आकृत्यावर बेस, वेन आकृत्यावर वगैरे किंवा आकृत्यावर बेस विचारू शकतात. किंवा काय रे चिन्हांची आदला बदल यावर प्रश्न येऊ शकतात. हे आपल्याला काय रे टॉपिक एवढे जे मी आता सांगितले ते टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचे आहेत. ओके. आणि शेवट सांगतो मित्रांनो की कशा पद्धतीनं इथून पुढचं तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे. आणि
बघा आता इथं तुम्हाला मी गृहिणी आहे कसं करू, मी गृहिणीसाठी वेगळं लेक्चर घेणार आहे सर, बरोबर, जॉबवाल्यांसाठी वेगळं घेणार आहे. इथं तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी मी बोलतोय. तर बघा जी विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करतायत त्यांनी आता 10 तास वेळ दिला पाहिजे का? हो, आत्तापासूनच 10 तास वेळ दिला पाहिजे. पुन्हा सांगतोय बघा, तर बघा अभ्यास करताना पुन्हा एकदा सांगतो, मेथड, क्वेश्चन, टॉपिक आणि क्वेश्चन हे करे PY क्विज. ओके, अशाच पद्धतीनं जा. हे क्वेश्चनला जेवढे क्वेश्चन जास्त सोडाल, जेवढ्या रिव्हिजन जास्त पडतील तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल. ज्याचे रिव्हिजन कमी तो फेल. तुम्हाला येऊ द्या, कमीच येऊ द्या. मी म्हणतो 100 पैकी 100 प्रश्न माहिती असावं कदापि मला वाटणार नाही. पण काय माहित पाहिजे रे? जे माहित आहे ते कन्फर्म. किती पाहिजे रे सर? 11-12 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? तेंडुलकरनुसार सांगता आलं पाहिजे सर 21.9. फाटकन सांगता आलं पाहिजे 13.7% किंवा आहे असं म्हणजे सांगता आलं पाहिजे. जेवढं तुम्हाला कन्फर्म माहिती असेल करे तुमच्या एवढं करे, मग तुम्हाला काय चुका होणार नाहीत आणि त्याच्यावर आपण पर्याय इलिमिनेट इझिली करतो. आणि जर आपला करे सगळंच माहिती आहे पण करे कन्फर्म काहीच माहित नाही तर तुम्हाला काही करे येणार नाही. तुमचे सिली मिस्टेक जास्त होतील आणि तुम्ही करे परीक्षेमध्ये यशस्वी होणार नाहीत. ओके, बघा आता मित्रांनो, तुम्ही 4 तास दिवसातले 4 तास आणि 4 तास आणि 2 तास असा वेळ काढा. आपले 4 तास, सकाळचे 4 तास जे प्राईम टाईम असते त्यामध्ये तुम्हाला जो अवघड वाटतो तो विषय ठेवा. उदाहरणार्थ मी इकॉनॉमिक्स ठेवलं आणि दुसरा विषय ठेवला, एक दिवस इकॉनॉमिक्स ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतंय की बाबा चला की सर मी काय करतो, मला थोडंसं हिस्ट्री अवघड वाटतं म्हणून हिस्ट्री ठेवतो. आणि इथं मी ठेवेल सायन्स आणि जिओग्राफी. ओके, सायन्स ठेवलं त्यासोबत जिओग्राफी सोपा ठेवला आहे. बघा ही 15 मार्काचा आहे, हे 15 मार्काचा आहे. ओके, आता राहिलं काय रे 2 मार्काचं, सॉरी 2 तास. इथं मी काय करणार, मॅथ आणि रिझनिंग करणार. ओके, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग करल. लक्षात घ्या रे भाऊ मी कसं करतोय. आता बघा मॅथ आणि रिझनिंग आणि त्यानंतर काय रे चालू घडामोडी, पॉलिटी. सर इकडे पॉलिटी का फेकलात? बघा तर पॉलिटीला जास्त वेळ द्यायची गरज बी नाही. खरे का सर? पॉलिटीला ज्यांचं वाचन चांगलं झालेलं आहे पॉलिटीसाठी त्यांच्यासाठी सांगतोय. मग आपण काय करायचं आहे बघा, आठवड्यामध्ये जर आपले 7 दिवस असतील तर काय रे मी म्हणतोय 3 दिवस याला द्या, 2 दिवस याला द्या आणि काय रे 3 दिवस द्या याला पण चालेल, ठीक आहे. आणि काय रे 1 दिवस इथं द्या, काय फरक नाही पडणार. ओके, सध्या म्हणतोय सध्या किती दिवस सर? 30 डेज, 35 डेज किंवा 40 डेज धरा. पुढं मी येतो पुन्हा. ओके, मग इथं काय रे सर ह्या 2 तासात होतो का? हो होतो. आता नाही झाला तर याला काय करायचं रे, या पॉलिटी या विषयाला सध्या काय करायचं, इथं जेव्हा वेळ मिळतो तेव्हा फॅक्ट काय रे पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. नाही वेळ भेटत असेल तर मग सरळ सरळ काय करा, कारण हे तुमचं टाइम टेबल काय रे, हे टाइम टेबल तुमचं सोमवारपासून शनिवारपर्यंत आहे, लक्षात. आणि मग संडे जो आहे तुम्हाला सुट्टी असणार आहे आणि त्या दिवशी काय करा, पॉलिटी वाचून झालं नसेल तर पॉलिटी घ्या सकाळच्या सेशनमध्ये आणि दुपारी सुट्टी घ्या. मग 1 दिवस आपली सुट्टी असली पाहिजे का सर? निश्चित असली पाहिजे. अरे ब्रेन थोडं हे असतं. आणि या दिवशी मात्र काय रे, ज्या दिवशी तुमचं 1 रिव्हिजन पूर्ण होईल त्या दिवशीपासून पेपर सॉल्व्ह करायला सुरू करायला पाहिजे. 1 किंवा 2 रिव्हिजन झाले त्याच्या अगोदर पेपर सॉल्व्ह करायला घेऊच नका. आणि म्हणलात सर पेपर वगैरे, आणि ह्या विषयावर जास्त भर द्या पहिलं. आणि तुम्हाला वाटलं 40-45 दिवसानंतरही हे घेतला तरी फरक पडणार नाही, इथं मार्क येतातच. ओके, सध्या हेच चालू ठेवतो सर, काही हरकत नाही, मी याला थोडं स्किपच करतो, ठेवा बाजूला, काय प्रॉब्लेम पडणार नाही सर. ओके, पण हे एवढे विषय मात्र केले पाहिजे का? केलेच पाहिजे. आज 4 तास सायन्स केलं काय रे, 4 तास इकॉनॉमिक्स केलं, 2 तास मॅथ रिझनिंग केलं. दुसऱ्या दिवशी हिस्ट्री 4 तास, 4 तास जिओग्राफी, पुन्हा मग काय चालू घडामोडी 2 तास, पुन्हा इको सायन्स मॅथ रिझनिंग, पुन्हा मग हिस्ट्री जिओग्राफी चालू घडामोडी. हे चालू द्या ना. पॉलिटी तुम्ही नंतर केला तरी काही फरक पडणार नाही, मार्क पडतील. या 40 दिवसानंतरही केला तरी काही फरक पडणार नाही. पण हे सायकल बंद करू नका, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. तुम्हाला लयच भीती वाटली या विषयाची ना, तर एखाद्या दिवशी करे या 10 तासात व्यतिरिक्त बसून काय तुम्ही याला काय करू शकता, याचे फॅक्ट पाठ करू शकता. पॉलिटीमधले करे कलम वगैरे जे काय असतील ते सध्या करे ह्या विषय नाही केला तरी फरक पडणार नाही. या विषयात मार्क येतात म्हणजे येतातच. 40 दिवसानंतर आपण याला वेळ निश्चित देऊ. ओके, खरंय का सर? तर या पद्धतीने गेलात तर मार्क निश्चित येतात.
याच्या पलीकडे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. हा लेक्चर थोडा मोठा झाला आहे, पण प्रत्येकाने बघा आणि स्वतः हे सगळं लिहून घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा. मग आता सर बरेच जण असंही म्हणतील की सर माझा खूप चांगला अभ्यास झालेला आहे, बरोबर, आणि माझा चांगला अभ्यास झालेला आहे, आता मी खरंच खरे मराठी इंग्लिशला वेळ देऊ का? आणि ज्याला वाटतंय मराठी इंग्लिशला वेळ द्यावं तर त्या विद्यार्थ्यांनी इथं 2 तास वाढवा सर 10 + 2 hours. ओके, आणि त्या 2 तासामध्ये त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी 1 दिवस आणि 1 दिवस मराठी, ज्याला वाटतंय की खर मी करू शकतो सर, तर हे पण 35 दिवसच. परीक्षेला 60 दिवस आहे म्हणल्यापासून कोणत्याही विद्यार्थ्यांनी कितीही त्याचं चांगला असो त्या विद्यार्थ्यांना लँग्वेज करू नका. खरं आहे का सर? आता 100 दिवस आहेत. ज्यांना वाटतं की मागच्या वेळेस पण मी खूप चांगला अभ्यास केलाय, आता सर मराठी इंग्लिश करून ठेवतो, इतकं दिवस करायला पाहिजे होतं, केला नाहीस, ठीक आहे सर, आता मी काय करतो, मला करायचं आहे सर, मग 2 तास एक्स्ट्रा वेळ काढ बाबा, तुला पूर्ण वेळ अभ्यास करणार आहेस आणि इंग्रजी आणि मराठी इथं केवळ काय केलं पाहिजे हो सर, शब्दसंग्रह करून ठेव. बघा परीक्षेनंतरही प्री नंतरही तुमचं ग्रामर 500% होतं, पण शब्दसंग्रह होत नाही. शब्दसंग्रह चांगला करून ठेवा. या शब्दसंग्रहामध्ये कुठलं करायचं रे, PYQ करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स चांगले मजबूत करा. आणि त्याचं ते झालं असं वाटलं तर पालायन सुरी आणि बक्षीमधले काय तुम्ही व्होकॅब्युलरी करू शकता. पाल अँड सुरी, ओके, पाल अँड सुरी आणि बक्षी, त्या दोन्हीपैकी एक पुस्तक कोणतंही वापरू शकता. ओके, पहिले हे तरी कंप्लीट करा व्यवस्थित. ओके, तर बघा, आणि इथं ग्रामर करायची काही गरज नाही. मराठी आणि इंग्रजीचं व्होकॅब्युलरी करून ठेवा. ग्रामर कधीही होतं, लक्षात ठेवा, काही वेगळं विचार करण्याची गरज नाही. ओके, तर प्रीच नाही निघाल तर मेन्सचं काय, म्हणून आता खरंच याच्या पूर्वी केला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण प्रीला तुम्हाला कमीत कमी सर 3 महिने द्यावं लागतं का ना, मिनिमम 3 महिने द्यावंच लागतं. किती तू टॅलेंट राहा, आता राहिलेतच तेवढे, मग तेवढं द्यावं लागणार आहे. मी ह्याचा विषय पण आणला असता, मला 10 तास हे प्रीला तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. तुम्ही जर तू फॉर्ममध्ये गेला, नाही मी काढू शकतो, मला हाय तेवढं कॉन्व्हर्ट कर बाबा, तुझी मर्जी, पण या पद्धतीनंच जावं लागेल याची तुम्हाला मी खात्री देतो. आणि याच्या पुढे बघा अनेक परीक्षा MPSCकडे येत आहेत, तर याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर निश्चित या मेथडनं जा. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी 14 जून असेल किंवा 12 जुलै 2026 असेल, या परीक्षेसाठी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी बघा ही बॅच आपली जी काय आहे, कुठली लाईव्ह बॅच, ज्या विद्यार्थ्याला करायचं आहे ही बॅच लाईव्ह बॅच, तर त्या विद्यार्थ्यांनी करू शकता. मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत ही बॅच पोहोचवा, कारण या बॅचचा फायदा भरपूर होणार आहे मित्रांनो. कारण का की जे काय आजपर्यंत मला माहिती आहे की कशा पद्धतीनं कशावर प्रश्न येऊ शकतो त्यावर मी फोकस करणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला ही बॅच करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र पटकन ॲडमिशन करून घ्या. निश्चित या बॅचचा फायदा तुम्हाला होईल. माझं पूर्ण जीव ओतून शिकवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि पुढे पण करत राहील. आलं लक्षात? तर तुम्हाला पुढे आयुष्यासाठी किंवा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.